हॅलो सर डॉट आला का इथे मॅच ऑन होतीये बॅटची कडा घेतलीये विकेट किपर कडनं झाली आहे चुकी महत्वाच्या बॅटरला इथे जीवदान ते प्राप्त झालंय जायला आखलं होतं परंतु त्या जाल्यामध्ये अडकवू शकले नाहीयेत अज्जू इथे पाहायला मिळतोय पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केलाय असफलता ती पाहायला मिळाली आहे बल्ली दादा आपण तिकडनं थोडस साईडला व्हा प्लीज इथे पुढचा बॉल उडवला अज्जून पिकअप केलाय बॉलला तिथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे या षटकामध्ये दुसऱ्यांदा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात महत्वाच्या बॅटरला अशा पद्धतीच्या संधी देणं फार गरजेच्या नसतात कारण की घातक बॅटिंग करिता इथे ओळखला जातो अजू आपण आधीच्या मॅच मध्ये पाहिलं होतं भरदार इनिंग त्याच्या माध्यमातून इथे खेळली गेली होती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 5 रन्स 5 धावीवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय बॉलर कोण आहे लालू इथे ओव्हर क्रमांक 2 करिता आलाय याकूब ज्याला आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती नॉन स्ट्राईकला अज्जू मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग अज्जूनं केली होती परंतु इथे पहिल्या षटकने मार्गस्थ झालाय आणि केवळ 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात पहिला बॉल लालू पहिला शॉट बॉल पुलचा फटका सजवलाय तिथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एक सिंगल केवळ त्याच्यावरती ऍड करू दिली आहे बंदिस्त करून ठेवला आतापर्यंत कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका तो खेळू दिला नाहीये सिंगल डबल इथे स्कोर कार्ड ते पुढे जाऊन पोहोचलंय आणखी एक बॉल जोरकस मारायचा होता बिग हिट करण्याचा प्रयत्न तो जरूर केला होता परंतु तिथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तो निघून चाललाय याकूब ज्याला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय आणखीन एक बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे अलॉंग द कार्पेट चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे थोडीशी गडबड जरूर झाली होती कलेक्शन मध्ये गोलंदाजाकडनं थोडंसं फंबल ते पाहायला मिळालं परंतु इथे रिकव्हरी ती सुरेख केली आहे आणि एक सिंगल वरती समाधान मानू दिलंय सिंगलने स्कोर कार्ड ती पुढे निघून चाललाय अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याची मानसिकता ती दर्शवली होती व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 रन्स इथे हातात चेंडू तो निसटलाय त्याच अनुषंगाने डेड बॉल असं दर्शवलं गेलंय पंचांच्या माध्यमातून ऑफिशियल पंच आपण पाहतोय मंगेश यादव त्यांच्या समवेत विजय भटाला पुढचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट इथे दांडी गुल केली गेली आहे बॅटर तो माघारी परतलाय हॅलो इथे महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय इथे परंतु लढण्याजोगं बळ ते प्रथमतः उभारणं गरजेचं राहणार आहे इथे पुढचा बॉल घेऊन
लालू तयार होताना आपण पाहतोय. सुपर बॉल, काय टर्न झालाय बॉल पडल्यानंतर. दिशा ती पूर्णपणे चेंज केली आहे. अतिरिक्त वळण ती प्राप्त झालंय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. शांतता या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे जरूर. पुढचा बॉल समोर उडवलाय. हाय एंड हँडसम. इथे फटका तो सजवला होता परंतु तिथे जजमेंट चुकलंय आणि एक धाव त्याच्यावरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. इथे 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 12-12. नवीन गोलंदाज कृष्णा तो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल कृष्णा, पहिला बॉल सुपर स्ट्रोक त्याच्या बॅट बंद आलाय. पहिला धमाकेदार षटकार. इथे पहिला षटकार तो ठोकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर. आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय 18-18. 2 षटकांमध्ये शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली होती. त्यानंतर पहिल्याच चेंडूवरती धमाका तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे. स्ट्रोक अनस्टॉपेबल आलाय. आणखीन एक तिथे डिक्लेअरचा साईन ते दर्शवला गेलाय कारण की दिशा ती थोडीशी डिक्लेअर झोनच्या दिशेनं वळवली होती. चांगला फटका सजवला होता परंतु दिशा ती योग्य नव्हती. त्याच अनुषंगाने डिक्लेअर झोनचं सिग्नल ते ऑफिशियल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल, पुढचा बॉल आणखीन एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि त्याने कॅच कॅरी केला गेलाय. माघारी परतावाला गेलाय आणखीन एका बॅटरला. बिट्टू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. क्रमांक 4 करिता आलाय. अडचणींमध्ये इथे टीम सापडली गेली आहे. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे आणि बिट्टू यांचे मेंटॉर नंदन ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं क्रिकेटचे धडे त्यांनी घेतलेत. पुढचा बॉल वेगवान होता परंतु दिशा ती निसटली होती हातातनं. त्याच अनुषंगानं इथे व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. नंदन यांच्या माध्यमातून बिट्टूच्या प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे फटका तो खेळण्याचा मानसिकता ती दर्शवली होती परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेनं इथे चेंडू निघून गेलाय. 1 धावीवरती समाधान ते मानलं गेलंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 21.
इथे बिट्टू याच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक नंदन यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येक षटकाराकरिता त्यांचे मेंटॉर आहेत, त्यांच्या माध्यमातून इथे पारितोषिक ते लागलं जात आहे. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता, फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. पुन्हा एकदा तिथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. चांगला कमबॅक आपल्याला इथे कृष्णाकडनं पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर चांगल्या टप्प्यावरती लयात गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. नियंत्रित मारा त्याचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये जरूर करतोय. शेवटचा अंतिम बॉल कृष्णा त्याच्या ओव्हरचा अजून शेष जातोय. राकेश स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल उडवायचा होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीयेत. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, योग्य त्याने रिटर्न केलं. तिथे विकेट कीपर त्यानं केली आहे चुकी, त्या चुकीचा भुगतान. आणखी एक धाव ती कंप्लीट केली गेली आहे. चौथ्या रन करिता इथे वळालेत आणि 4 धावा जवळपास त्या परिपूर्ण केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड इथे वापरला गेलाय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. विकेट कीपर कडनं फंबल झाला होता, त्यानंतर इथे स्कोर कार्ड या 4च्या मदतीने जाऊन पोहोचलंय. 26-26 शांतता ती मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. दिव्यांशू नवीन गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर करिता दिव्यांशू पहिला बॉल घेऊन तयार होताना आपण पाहतोय. बिट्टू स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईकला राकेश. पहिला बॉल स्लॉग ओव्हरचा दिव्यांशूच्या माध्यमातून. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न केले होते गोलंदाजानं. स्वतः थोडीशी गडबड झाली आहे आणि त्या गडबडीचं भुगतान इथे भोगावं लागणार आहे. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरतायत. सिंगलला डबल मध्ये परावर्तित करण्याची संधी ती कंप्लीट केली जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 28-28. अजूनही 5 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये ते शेष जात आहे. मोठे फटके मारणं ते गरजेचं राहणार आहे बॅटिंग टीम करिता. फटका तिथे सजवायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. अपयश वाटायला येत आहे. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका तो खेळू दिला नाहीये, बंदिस्त करून ठेवलंय, जखडून पकडून ठेवलंय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आणखीन एक सुरेख बॉल, फुरल लेन डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. बिट्टू यांच्याकरिता एक वेगळं पारितोषिक लागलं गेलंय नंदन यांच्या माध्यमातून. इथे 38च्या सर्कल बाहेर जरी बिट्टूने इथे चेंडू मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक नंदनकडनं दिलं जाईल. पुढचा बॉल स्लोवर कटरचा यूज केलाय आणि तो बेनिफिशियल ठरला. इथे गोलंदाज दिव्यांशू करिता व्हेरिएशन ते पाहायला मिळालंय. विविधता ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित केली आहे. फलंदाजांना चेंडू त्यांची हाताळणी कळून दिली नाहीये. पुढचा बॉल तिथे आणखीन एक सुपर डिलिव्हरी. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन लेंथ ऍडजस्ट करून इथे गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर मध्ये परिस्थिती अनुसरून तिथे गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल इथे व्हाईट बॉल लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. अवंतर धावेनं इथे प्रदीर्घ कालानंतर स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. 31-31. शेवटचा बॉल थोडासा चेंडू हातात निसटलाय, परंतु तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. 1 धाव ती स्कोर कार्ड वरती शेवटच्या बॉल वरती ऍड केली जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 32. बालाजी 11 आणि विहाविरा स्पोर्ट्स ना
टीम बालाजी 11 त्यांच्या विपक्षामध्ये विरा 11. मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता या, त्वरित या, कारण की आपल्याकडे वेळ ते शिल्लक नाही आहे आणि आज आपल्याला शेड्यूल तो कंप्लीट करायचा आहे. विराज का काय आहे? विराज का विनय? इथे मान्यवर ते उपस्थित आहेत दुपारच्या सत्रामध्ये. इथे मान्यवर ते उपस्थित आहेत. माननीय निशांत विश्वकर्मा साहेब, त्यांच्या समवेत विकास सिंग साहेब इथे उपस्थित आहेत. मी नंदकुमारजी पाटील यांना विनंती करतोय की आपण निशांत विश्वकर्मा साहेबांचा प्रथमतः यथोचित मान सन्मान तो करायचा आहे. ऑन स्क्रीन आपण कॅमेरामॅन इथे फोकस करा प्लीज. इथे मान्यवरांचा शुभ सन्मान तो केला जातोय. माननीय निशांत विश्वकर्मा साहेब, नंदकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून हा सन्मान तो मान्यवरांचा केला जातोय. इथे आपण ऑन स्क्रीन हा सन्मान पाहू शकतात. माननीय निशांत विश्वकर्मा इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान तो केला जातोय. त्यानंतर माननीय विकास सिंग साहेब ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी नंदकुमारजी पाटील यांना विनंती करतोय की आपण विकास सिंग सरांचा सुद्धा इथे यथोचित मान सन्मान तो करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर ते या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. त्यांची उपस्थिती ती लाभतीये आणि यशस्वी स्पर्धेची पोचपावती म्हणजे मान्यवरांची मांदियाळी असते आणि तेच आपल्याला इथे मुख्य मंचावरती पाहायला मिळते. विकास सिंग साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान तो केला जातोय. इथे माईची भेट ती दिली जाते. इथे पहिला बॉल, पहिलाच बॉल, तिथे विकेटची संधी होती परंतु तिथे कॅच कॅरी करता आला नाहीये आणि नंदनच्या माध्यमातून बिट्टू करिता प्रत्येक विकेट करिता इथे 100 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जात आहे. त्यांचे मेंटॉर आहेत आणि आपल्या शिष्यावरती विशेष प्रेम दिसतंय नंदनच्या माध्यमातून. पुढचा बॉल फुलर लाईन, तिथे मिनी हेलिकॉप्टरचा फटका सजवलाय. तिथे लॉंग ऑनच्या परिक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांना योग्य त्याने इथे कलेक्ट केलंय आणि रिटर्न केलं. बिट्टूच्या हॅट्रिक करिता इथे नंदनजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक ते दिलं जाईल. पुढचा बॉल सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. हलक्याशा हाताने फक्त तिथे स्टिअर केलंय. सिंगल इथे ते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 3 रन्स. 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो पहिल्या ओव्हरमध्ये शेष राहतोय. पुढचा बॉल फटका फसलाय पुन्हा एकदा आणि तिथे पहिली विकेट प्राप्त करून दिली बिट्टूनं. महत्वाचा बॅटर त्याला माघारीचा प्रवास तो दाखवलाय. प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. ते 30 धावांचं आव्हान ते खडतर होईल की काय ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत, कारण की अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पहिल्या षटकामध्ये बिट्टूची गोलंदाजी ती अप्रतिम राहिली आहे.
लालू आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल तिथे डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. लाईन ती कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळाली. योग्य पद्धतीने फायदा आता उचलू शकले नाहीयेत बॅटर. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. एकेरी धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. माननीय श्री सुलतान मिर्झा साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. दिशा दिली आहे. प्रोटेक्शन आहे तिथे. एक सिंगल पुन्हा एकदा इथे कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावा इथे खर्च केल्यात पिट्टूच्या माध्यमातून आणि दोन्ही टर्न करण्यामध्ये प्रावीण्य प्राप्त आहे. कारण की नंदन यांच्याकडे विशेष सराव त्यांचा राहतो. त्याच अनुषंगाने इथे क्रिकेटचे धडे त्यांच्या माध्यमातून घेतले जात आहेत. उज्ज्वल भविष्य आहे धानेव क्रिकेटचा. इथे नेक्स्ट मॅचचा टॉस तो केला जातोय. सर कोणाच्या असते सर नंदू सर कोणाच्या असते करायला लावले. माननीय निशांत विश्वकर्मा साहेबांच्या माध्यमातून इथे टॉस तो केला जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 रन्स 5 धावेवरती. 33चा पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे बॅटिंग टीम करिता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. अडचणींमध्ये वाढ ती पहिल्या षटकांमध्ये जरूर केली आहे. परंतु त्या अडचणी वाढवणं फार गरजेचं असेल कारण की कमी धावसंख्या आहे. पुढचा बॉल कट करायचा होता. तिथे अपयश ते वाट्याला आलंय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर डिलिव्हर केलाय. गुडलँड स्पॉट वरनं तिथे योग्यतेने इथे हाताळलंय. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. मोठ्या फटक्यासाठी जायचंय बॅटर्सना परंतु तिथे असफलता ती पाहायला मिळतीये. इथे डिक्लेअरची एक धाव ती दिली गेली आहे. आणखी एक बॉल कलात्मक फटका क्लासिकल परंतु तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तो निघून चाललाय. आणखीन एक बॉल तो डिक्लेअरच्या दिशेने निघून चाललाय. इथे पुढचा बॉल सुपर गुडलँड स्पॉट वरनं सरळ विकेटच्या मागे गेलाय चेंडू. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. लो स्कोरिंग मॅच मध्ये प्रत्येक डॉट बॉल तो महत्वपूर्ण असणार आहे कारण की प्रत्येक डॉट बॉल तो विजयाच्या दिशेनं इथे बॉलिंग टीमला घेऊन जाणारा असणार आहे. प्रेशर वाढलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं. पंच केलंय बॉलला. तिथे एकेरी धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. प्रेशर वाढलंय. स्कोर कार्ड 8-8 5 चेंडू समाप्त झालेत. पूर्णपणे स्थिरावलं गेलंय. धावसंख्येला लगाम ती लावली गेली आहे. पुढचा बॉल सुपर फुलर लेंथ बॉल. पंचांकडे दाद मागितली आहे परंतु ती दाद फेटाळली गेली आहे आणि इथे षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड केवळ जाऊन पोहोचलाय 8 रन्स 8 क्षमस्व 9 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय आणि आता बनवायचे आहेत 2 षटकांमध्ये. जी काच रिफ्लेक्ट होते ती थोडीशी खाली करून घ्या. हरिकेश आलाय. 24 धावेची अजूनही गरज आहे. इथे 2 षटकांमध्ये 24 त्याची गरज असणार आहे. लो स्कोरिंग मॅच ती पाहायला जरूर मिळाली आहे परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. इथे
काय घडतंय त्याची प्रतीक्षा ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. इथे नो बॉल असं दर्शवलं गेलंय. विकेटच्या अतिरिक्त बाहेर चेंडूची हाताळणी केली हरिकेशनं. सुवर्ण संधी ती बॅटर करीता असणार आहे. स्कोर कार्ड 9च्या मदतीनं जाऊन पोहोचलं 10-10. फ्री हिटची संधी ती असणार आहे. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागून सरळ तिथे माननीय जमील भाई इथे उपस्थित होत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झालेत. वेलकम सर. डिक्लेअर धाव तिथे स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. आणखीन एक नो बॉल असं दर्शवलं गेलंय. सातत्यानं खराब कामगिरी इथे या षटकामध्ये पाहायला मिळाले. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. आधीच एकतर आपला बँक बॅलन्स कमी आहे आणि त्याच्यात अशा पद्धतीच्या चुका केल्या ना तर पराभवाच्या छायेत इथे जावं लागणार आहे. पुढचा बॉल उडवलाय, पनिश केलाय समोरच्या दिशेनं वार आणि तो वार चेंडूला घेऊन चाललाय सीमा पार. षटकार. अरे रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. स्कोर कार्ड 18-18. पुढचा बॉल डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अतिरिक्त बाहेर होता त्याची छिडकाणी पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्ड 18-18. 33चा पाठलाग करत असताना इथे टीम पाहायला मिळते. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑफ जॉबचा फटका तो सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तो चेंडूपर्यंत वेगानं पोहोचलाय. मिसकम्युनिकेशन घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडलंय? रनआउटची विकेट ती माघारी परतली आहे. महत्वाच्या क्षणाला इथे बॅटर तो माघारी परतलाय. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. 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 8 चेंडू आणि 14ची गरज. कृष्णा नवीन बॅटर. इथे काय घडतंय? सलगचा दुसरा विकेट आलाय आणि माघारी परतवलाय. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. गॉन. सामन्याचं समीकरण लो स्कोरिंग मॅच ती पूर्णपणे रंगतीय मैदानाच्या आतमध्ये आणि 7 चेंडू बनवायच्यात. आता 14 धावा. कुठेतरी 33 धावा तर कमी वाटल्या होत्या परंतु भेदक अचूक गोलंदाजी ती सर्वच गोलंदाजांनी केली आहे. शेवटचा बॉल तिथे आडव्या बॅटचा वापर केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. वेगाने तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. योग्यतेने रिटर्न केल्या बॉलला. एक सिंगल ती परावर्तित केली आहे. आता 6 बॉल आणि बनवायच्या 13. 6-13चं समीकरण त्या मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. लो स्कोरिंग थ्रिलर मॅच ती या स्पर्धेची आपण अनुभवतोय. सहा बॉल 13. खूप मोठी जबाबदारी इकडनं गोलंदाजावरती असणार आहे. याकूब आलाय. याकूब इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल पंकज स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला बॉल स्लॉग ओव्हरचा. पहिला दोल समोर टाकलाय. स्लोवर वन पिक केलंय. स्ट्रेट हिट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्रात आला आणखीन एक
वार षटकार. बॅटचा फ्लो उत्तम होता. फोर्स खूप चांगला होता. स्लोअर वनला पिक केला आणि सीमारेषा पलीकडे धाडलाय. 5 चेंडू 7ची गरज. आणखी एक बॉल चोख प्रत्युत्तर दिला गेलाय. पुढच्याच बॉल वरती दांडी गुल केलीये आणि पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केला गेला याकूबच्या माध्यमातून. टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती करतोय. नवीन बॅटर थोडस धावत जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. थोडासा स्पीडअप करा. पंचापंचांना ताकीद द्या. रजनीश इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडू 7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल समोर मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. योग्य पद्धतीने कलेक्ट केलं, रिटर्न केलं. बॉलला एक सिंगल मध्ये परावर्तित करू दिली आहे. आणि आता विचार केला तर 3 बॉल आणि 6ची गरज. बॅलेन्सिंग मॅच ची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अशाच मॅचची आशा प्रत्येक प्रेक्षकाला असते. एन्जॉय करतायत ही मॅच. पुढचा बॉल स्लोअर कटर पुन्हा एकदा यूज केलाय. फटका फसलाय. जोरकस मारायचा होता डिक्लर झोनच्या दिशेनं. तिथे चेंडू निघून चाललाय. इथे जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर ती खेळवली जाईल. नियमच आहे या स्पर्धेचा. पुढचा बॉल सुपर निर्णायक चेंडू योग्यतेने हाताळलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. 5 चेंडू 7ची गरज असताना कमालीची गोलंदाजी आतापर्यंत याकूबनं केली आहे. एक चेंडू आणि 4ची गरज. 1 चेंडू आणि 5ची गरज तिथे होती. आणि निर्णायक बॉल हाताळलाय. विजयी साजरा केलाय. जल्लोष तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 5 चेंडूंमध्ये 7ची गरज असताना कमालीचा कमबॅक तो पाहायला मिळालाय. ज्यानं स्लॉग ओव्हर मध्ये 13 धावा डिपेंड केल्या. मिस्टर याकूब ठरतात या मॅचचे हिरो. माननीय जमील भाई इथे उपस्थित आहेत. जनाब जमील भाई इथे उपस्थित आहेत. नंदन यांच्या माध्यमातून बिट्टूकरिता सुद्धा पारितोषिक आलंय. याकूब या मॅचचे सुपरस्टार ठरतायत. 6 चेंडूंमध्ये 13 धावा त्या डिपेंड केल्यात आणि विजयामध्ये प्रमुख भूमिका ती याकूबची राहिली आहे. मी जमील भाईंना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट आहे आणि त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर ते याकूबला द्यायचं आहे.